आज विदर्भातील 3 महानगरपालिकांसाठी प्रचार दौरा असणार आहे। त्याआधी ते नागपुरात येऊन भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे। चंद्रपूरमध्ये सकाळी महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असा 1.5 तासांचा रोड शो होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री अकोल्यामध्ये प्रचार सभेला संबोधित करणार आहेत। अकोला क्रिकेट क्लब मैदानावरती ही सभा पार पडणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत रोड शो करणार आहेत। भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंचवटी चौकातून रोड शोला सुरुवात होणार असून शहरामध्ये ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कांदिवली इथं भाजप शिवसेना युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत। या जाहीर सभेदरम्यान भाजपच्या निवडणूक प्रचार गीताचं अधिकृत लोकार्पण करण्यात येणार असून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या गीताचं सादरीकरण करणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आजपासून मैदानात उतरणार आहेत। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू दोन्ही पक्षांकडून संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत। या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात जातील। त्यानंतर सोमवारपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा सुरू होणार आहेत। दोन्ही बंधू एकूण 6 सभा ह्या एकत्रितपणे घेणार आहेत आणि त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर हे संयुक्त मुलाखत घेणार आहेत। संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिली। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडू लागलाय आणि त्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपही शिगेला पोहोचलेत। महायुतीच्या नेत्यांची विरोधकांना धारेवरती धरलेलं आहे। तर मुंबईमध्ये काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि त्यामध्ये फडणवीसांनी ठाकरेंवरती जोरदार टोप डागली। राज आणि उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर देखील फडणवीसांनी निशाणा साधला। तर पुण्यामध्ये मात्र वेगळं चित्र दिसलंय। इथे महायुतीतल्या मित्रांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगलेत। अजित पवारांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय आणि त्यावरती भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मित्रांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे। अजून निवडणुकीसाठी 12 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे ऐन थंडीमध्ये राजकीय पारा आणखी तापणार आहे। जन्माने रक्ताचा वारसा मिळतो, मात्र कर्मानं विचारांचा वारसा मिळतो आणि तो आमच्याकडे आणि शिवसेनेकडे आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार टीकास्त्र डागलं। वरळीतील प्रचार सभेमधून भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ फोडला। तसंच मुंबईचा महापौर महायुती आणि हिंदूच होणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला। तर ते कार्यसम्राट नाही तर करप्शन सम्राट आहेत, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील। आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं? मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत, जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो। तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे।
आणि दरम्यान शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. पाहूयात. काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात, 7वीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजल खान त्यांना सगळं आठवतात. आणि मला सांगा, बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे? बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहित आहे. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. जे होईल ते पटापट करून टाकायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. 50 फोन देवेंद्रजींनी केले याचं मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहित आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतील. राज्यात बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या निवडीला ब्रेक लागलाय. निवडणुकांआधीच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. आता आयोगानं या बिनविरोध निकालांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवड झालेल्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही, असं आयोगानं म्हटलंय. त्यामुळे विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. विरोधी उमेदवारांवरती दबाव, आमिष आणि जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का, याची तपासणी करण्यात येणार आहे. तर चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगानं दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र हे उमेदवार कसे निवडून आले याची पोलखोल राज ठाकरे हे होणाऱ्या संभाव्य सभांच्या माध्यमातून करणार आहेत. आणि त्या संदर्भातले काही कॉल रेकॉर्ड्स, व्हिडिओ आणि अन्य महत्त्वाचे पुरावे मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांप्रकरणी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते. सध्या अनेक महापालिकेमध्ये महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध विजयी होत असल्याचं पाहायला मिळतंय. यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता खोचक टीका केली आहे. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अशी निवडणूक कधी पाहिली नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांमध्ये बरोबर अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जिथे 65 उमेदवार बिनविरोध होतात हे पहिल्यांदाच घडल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. नेत्यांसोबतच्या बैठकीमध्ये अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि राजू पाटलांशी चर्चा करताना राज ठाकरे बोलत होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मुंबई काँग्रेसची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी सरकारच्या अपयशी आणि जनविरोधी कारभाराचा पर्दाफाश केला जाणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय. तसंच या पत्रकार परिषदेमध्ये बेस्ट जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाणार आहे. ही पत्रकार परिषद दुपारी 2 वाजता मुंबईतील मुंबादेवी इथं होईल. वर्षा गायकवाडांसह अनेक महत्त्वाचे नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज दुपारी 2 वाजता मुंबई प्रदेशाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आतापर्यंत पदावरती असूनही इतर पक्षातून निवडणूक लढवणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई कशी करावी यावरती चर्चा होणार आहे. याशिवाय 2 उमेदवारांनी माघार घेतल्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. एका प्रभागामध्ये शरद पवार गटाला जागा रिकामी असताना ठाकरेंनी उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे पक्षाच्या रणनीतीवरती देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकांचं मतदान होण्याआधीच अनेक भागामध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत. यामध्ये भाजप 1 नंबरला तर शिवसेना 2 नंबरला असल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. यावर्षी आमचा रेकॉर्ड झालेला असून 2 पक्षाचे जास्त उमेदवार हे बिनविरोध आल्याचं त्यांनी म्हटलंय. तसं पाहायला गेलं तर ह्या वर्षाचा रेकॉर्ड आहे की एवढ्या मोठ्या संख्येने बिनविरोध होणारा, आणि हे 2च पक्षाचे जास्त बिनविरोध झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी 1 नंबर, 2 नंबर शिवसेना, मला वाटतं 3 नंबर NCP असेल. परंतु आमच्या जवळजवळ
21 ते 22 सीट बिनविरोध झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या जवळ 40-42 काहीतरी झालेल्या आहेत. ईव्हीएममध्ये नोटा हा पर्याय असताना राज्यातील महापालिकांमध्ये उमेदवार बिनविरोध नगरसेवक कसे निवडून आले असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय. बिनविरोध उमेदवारांसह नोटामध्ये मतदान घेण्यात यावं आणि जर नोटाला जास्त मतदान मिळालं तर पुनर्निवडणूक होऊ शकते असं वक्तव्य त्यांनी केलंय. आमदार देशमुख यांनी निवडणूक आयोगानं यावरती त्वरित निर्णय घेण्याची मागणीही केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद हा थेट संघर्षाच्या टप्प्यावरती पोहोचला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आणि एबी फॉर्म वाटपावरून दोन्ही गटांमध्ये उघड गटबाजी पाहायला मिळाली. या वादामुळे भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे संभ्रमात पडले. अशा पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर महानगरपालिकेसाठी प्रचार दौरा होतो. फडणवीस या दोन नेत्यांमधील विसंवाद मिटवणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा हा आजपासून सुरू झाला. सांगली, मिरज, कुपेवाड महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः प्रचारामध्ये उतरले. सांगलीत देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली. यावेळी सांगलीतील अनेक प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. तसंच सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना यासह 100 कोटी रस्ता आणि काळी खण विकासासाठी 18 कोटी दिल्याची माहिती ही फडणवीसांनी दिली आहे. आमदार साहेब, मोरी आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा. मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे यांनी सांगलीमध्ये भेट घेतली आहे. यावेळी शक्तीपीठ महामार्ग जुन्याच पद्धतीनं करण्याची मागणी भिडे यांनी केली. त्यासाठी निवेदन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठाचा मार्ग बदलू नये अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठाचा मार्ग हा बदलण्याची घोषणा केली होती. तर सांगली पाठोपाठ कोल्हापूरच्या इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटलांसह अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पार पडलेला मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच रोड शो होता. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीनं प्रचाराला नारळ फोडलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी महायुतीच्या 81 उमेदवारांसह प्रमुख नेत्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. रवींद्र चव्हाणांसह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. तर कोल्हापूरची पहिली सभा ही मिरजकर तिकटी इथं पार पडली. चंद्रपूरमध्ये भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवरती आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रोड शो संदर्भात आणि भाजप शिवसेना महायुतीच्या समन्वयासाठी काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीनंतर बावनकुळे यांनी सर्व मतभेद विसरून 51% मतांसह चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे. आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मनभेद नाही. आम्ही सर्वांनी मनभेद सोडून विकसित चंद्रपूर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शेअर केलेला व्हिडिओ अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सोशल मीडियावरती शेअर केला. सयाजी शिंदे महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. या व्हिडिओमध्ये 1981 पासून मराठी भाषिकांची संख्या कमी होत गेल्याची आकडेवारी दाखवण्यात आली होती. मात्र काही वेळातच सयाजी शिंदेंनी ही पोस्ट डिलीट केली आहे. 5 जानेवारीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार असल्याचं सांगत खरा रणसंग्राम मुंबई आणि ठाण्यातच होईल असं शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. तसंच ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेली 5 कामं दाखवावी असं आवाहन देखील प्रकाश महाजन यांनी केलंय. बहुतेक जिथे जिथे आम्ही महानगरपालिका लढतो तिथं शिंदे साहेबांची एक सभा तर निश्चित होईल प्रत्येक महानगरपालिकेमध्ये.
आणि तसं नियोजनही चालू आहे. तर साधारण 5 तारखेच्या नंतर सभा सगळ्या लागतील. आज मुंबईमध्ये युतीचा मेळावा आहे. खरा रणसंग्राम आहे तो मुंबई आणि ठाणे, आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती मजबूत आहे. शिंदे साहेबांची एक सभा तर निश्चित होईल प्रत्येक महानगरपालिकेवर, आणि तसं नियोजनही चालू आहे. तर साधारण 5 तारखेच्या नंतर सभा सगळ्या लागतील. खरा रणसंग्राम आहे तो मुंबई आणि ठाणे. स्वतःच्या अस्तित्वावर ज्यावेळेस प्रश्नचिन्ह उभा राहिले त्यावेळेस त्यांना मराठी माणूस आठवला. तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? एक प्रश्न की तुम्ही दाखवा. उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत असल्यास त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर सध्याच्या बिनविरोध निवडणुकीवरती जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. फार चांगलं आहे. महाराष्ट्रात लोकशाही मजबूत होते. आपल्यासमोर काही चॉईसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालांतराने आज 68 झाल्यात, कालांतराने 680 होतील. निवडणुका घेऊच नका ना, कशाला घेता निवडणुका? नाहीतरी निवडणूक आयोग हा मोठा जोक आहे आणि ह्या बिनविरोधी हा त्याच्यापेक्षाही मोठा जोक आहे. अंतिम यादी मिळालेली नाहीये. जे अनेक प्रत्येक निवडणुकीमध्ये अंतिम यादी देणं बंधनकारक असतं, तर कोणी माघार घेतले, कोणी अजूनही रिंगणात आहेत, ही अंतिम यादी अजूनही आरोनकडून मिळत नाहीये. किंवा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात असतील की अजून कोण माघार घेत असतील तर बॅकडेटेड माघार घ्यायला मदत करू म्हणून त्यांना सांगितलं असेल यादी थांबून ठेवा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे कुटुंब मैदानात उतरलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व, खेरेवाडी परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. यावेळी प्रभाग क्रमांक 92 मधील ठाकरे गटाचे उमेदवार अरुण कांबळे यांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष शाखेमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या. या प्रचार दौऱ्यामध्ये तेजस ठाकरे यांची देखील उपस्थिती ही लक्षवेधी ठरलेली असून प्रचाराला आणखी धार आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अंतिम संख्या ही राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. एकूण 892 जागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. सर्वाधिक उमेदवार मुंबई महानगरपालिकेमध्ये असून 1,700 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेत. मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेमध्ये 1,166, नागपूरमध्ये 993, तर नाशिक महापालिकेमध्ये 735 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दरम्यान अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक नाशिक महानगरपालिकेमध्ये 661 इतकी आहे. सांगोल्यात नगर परिषदेत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिवसेनेचे नेते शहाजी बापूंची तोफ ही मुंबईमध्ये धडाडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंना मुंबईत प्रचारासाठी बोलावलेलं असून शिंदेंच्या आदेशानुसार शहाजी बापू हे मुंबईमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. आणि विनाकारण मुंबई जाणार, मुंबई तुटणार हे भयग्रस्त वातावरण करून मतं मिळवायला चालल्या जातात. त्यावर मी घणाघाती बोलणार. कोणच मुंबईला आमच्या लांब करू शकत. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलेलं. उद्या कोण बी असो, धक्का लावा गेल तर 1,05,000 जण आम्ही आमचे रक्त देऊ, पण मुंबई आमची जाऊ देणार 100% खोटांबा नावट. 15 दिवसाचा प्रचार, पुन्हा शांत आहे जिकडे तिकडे. काळ असा चुकलेला आहे की माझ्या मते बुडत्या नावत बसल्यासारखी झाली. त्यांनी स्वतंत्र अजून काय काम केलं असतं तर त्यांचं नेतृत्व निश्चितपणानं मोठं झालं असतं. स्वतंत्र जरी राहिले असते तर ते एक वलय वेगळं होतं. ते वलय दुर्दैवानं उद्धव साहेबाबरोबर गेल्यामुळं हळूहळू ते अस्तं पावत आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. राज्याचे 48वे पोलीस महासंचालक म्हणून ते पुढची 2 वर्ष या पदावरती राहतील. सदानंद दाते हे 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं देण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय. नागपूर अधिवेशनामध्ये झालेल्या बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सूचनेनुसार समिती गठीत करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती ही नेमण्यात आली आहे. ही समिती 2 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार असून धोरणात्मक निर्णयासाठी सर्व कायदेशीर आणि आर्थिक बाबी तपासणार आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी मॅरेथॉन शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेल्या 15 वर्षीय विद्यार्थिनी रोशनी गोस्वामीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शर्यत संपल्यानंतर तिला प्रचंड धाप लागली. श्वास घेण्यास त्रास होऊन ती मैदानावरती खाली पडली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालाय. शाळेनं पोलिसांच्या बंदोबस्ताखाली तिला रुग्णालयामध्ये नेलं, परंतु उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या घटनेनंतर पोलिसांनी मृत्यूची नोंद केलेली असून अधिक तपास हा सुरू आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.